एल निनोला सगळेजण घाबरले. एल निनोची चर्चा खूप आहे. पण एल निनो म्हणजे काय हे समजून घेण्याआधी आपण पावसाळा म्हणजे काय हे समजून घेऊ. तुम्हाला माहिती आहे की भारतीय उपखंड हा विषुववृत्ताच्या उत्तरेला उत्तर गोलार्धातला एक देश आहे आणि साधारण रामेश्वर पासून ते तिबेटच्या कोपऱ्यापर्यंत त्याचा उत्तर दक्षिण पसारा आहे आणि गुजरातच्या किनाऱ्यापासून ते आसाम मेघालयापर्यंत त्याचा पूर्व पश्चिम पसारा आहे. त्या भारतीय उपखंडामध्ये बांगलादेश, पाकिस्तान, भूतान, नेपाळ, अफगाणिस्तानचा कोपरा इथपर्यंतचे सगळे देश येतात. विषुववृत्तचं तापमान हे दररोज 46 डिग्री सेंटीग्रेडच्या पुढे जातं हे आपल्याला माहिती आहे. ह्या वाढलेल्या तापमानामुळे इथं रोज पातळ हवा तयार होते, म्हणजे एक पोकळी तयार होते, हवेचा दाब कमी होतो आणि रोज ह्या दिशेने फार मोठ्या प्रमाणावर दक्षिण आणि उत्तर बाजूनी हवा खेचली जाते आणि हवा बाष्प घेऊन येते आणि त्यामुळे विषुववृत्तावर जवळपास रोज पाऊस पडतो. ह्या विषुववृत्तावर पडणाऱ्या पावसामुळं विषुववृत्तावर जिथं भूभाग आहे तिथं वर्षावनं तयार झालेली आहे. रेन फॉरेस्ट त्याला म्हणतो. म्हणजे अॅनाकोंडा सारखे मोठे साप, मकाव सारखे पोपट, या सगळ्या अन्नाच्या सुबत्तेमुळे, मॉइश्चरच्या सुबत्तेमुळे सगळे देखील मोठ्या मोठाले, नामात सारखे हत्ती, हे सगळं आपण इथे पाहतो. पण आपल्या भागात काय आहे की भारतीय उपखंड हा उत्तरेला 23.5 अंश सेल्सिअस अंश अक्षांशाच्या आसपासचा देश, ज्याला कर्कवृत्त आपण म्हणतो. इथे पृथ्वीवरती निमुळती होत जाते, जिथं 60 डिग्री अक्षांश आहे त्याचा. या निमुळते झालेल्या पृथ्वीच्या पश्चिम पूर्व फिरण्याने जे वातावरण आहे त्याच्यातल्या ज्या हालचाली होतात त्याच्या हवेला जी गती मिळते ती गती दक्षिण बाजूला मिळते, उत्तर बाजूला मिळते. दक्षिण बाजूला जी हवा फेकली जाते ती भारतीय उपखंडाच्या दिशेने येते आणि साहजिकच आपल्याकडचा हवेचा दाब वाढतो. तीच विषुववृत्तावरची हवा जी आपल्याकडे फेकली जाते त्याने देखील आपल्याकडचा दाब वाढतो आणि उच्च हवेचा दाब असल्यामुळे आणि हा प्रदेश असल्यामुळे आपल्या दिशेने समुद्रावरून कुठलंही मॉइश्चर किंवा बाष्प येत नाही आणि त्यामुळं आपला भाग शुष्क आहे आणि कोरडा प्रदेश म्हणून ओळखला जातो. पृथ्वीचा भूगोल याला काही काळासाठी अपवाद निर्माण करतो. तो अपवाद असा आहे की तुम्हाला माहिती आहे की पृथ्वीचा उत्तर अक्ष जो आहे आणि दक्षिण अक्ष जो आहे तो काही सरळ नाहीये, तो तिरका आहे आणि ही तिरकी बाजू संक्रांतीनंतर सूर्याच्या बाजूने झुकलेली असते. त्यामुळे सूर्याची लंब किरण हळूहळू उत्तरायणामध्ये भारतीय उपखंडाच्या दिशेने पडायला सुरुवात होते आणि याला उत्तरायण सुरू झाला असं म्हणतो आपण. पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याकडे झुकलेला असतो आणि अशा वेळेला सूर्याच्या लंब किरणांमुळं आपल्याकडचं तापमान वाढत जातं आणि साधारण एप्रिल मे महिन्यामध्ये हे तापमान उच्चतम दर्जाला पोहोचतं. 46-47 डिग्री पर्यंत झारखंड, विदर्भापासून छत्तीसगड, तेलंगणापर्यंतची जिल्हे तापलेले आपण पाहतो. तोच प्रकार आपल्या वाळवंटामध्ये होतो. धारच्या वाळवंटामध्ये 48 डिग्री पर्यंत तापमान जातं आणि ही 2 ऊर्जा केंद्र निर्माण होतात आणि इथली हवा पातळ होते. म्हणजे जो प्रकार रोज विषुववृत्तावर होत असतो तो भारतीय उपखंडावर आपल्याला अनुभवायला मिळतो. साहजिकच ही जी कमी दाब झालेली, पातळ झालेली हवा आहे ही दुसऱ्या वाऱ्याने विस्थापित होते आणि ह्या वाऱ्याला आपण मान्सून वारा म्हणतो. कारण ह्या पर्टिक्युलर भौगोलिक घटनेमुळं उत्तरायणाच्या याला जी ऊर्जा तयार होण्याला कालावधी लागतो तो साधारण 4-5 महिन्यांचा जातो आणि त्यानंतर ही ऊर्जा तयार होते आणि साधारण 7 जूनच्या सुमाराला हे मदागास्कर बेटापासून विषुववृत्ताच्या दक्षिणेकडून येणारं वारं आपल्या दिशेने येतं. हे काही सरळ येत नाही. हे हॉकीमध्ये जसा पास देत देत गोलपोस्ट पर्यंत जातं तशा प्रकारे मान्सून वारं भारतीय उपखंडाच्या दिशेने येतं. हे दक्षिणेकडून निघालेलं वारं साधारण आफ्रिकेच्या दक्षिण बाजूला जातं आणि आफ्रिकेच्या दक्षिणेला हे वारं गेल्यानंतर तिथं सोमालियन जेट्स नावाचे वारं हे पूर्वेच्या दिशेने प्रवास करत असतं आणि पूर्वेच्या दिशेने प्रवास करणारं हे वारं ह्या मान्सून वाऱ्याला भारतीय उपखंडाच्या दिशेने ढकलतं. आता ही जी सगळी हवा आहे ही भारतीय उपखंडाच्या दिशेने ढकलली जाण्यासाठी
ITCZ नावाचा एक कन्सेप्ट आहे, इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन म्हणतात त्याला. हा कन्व्हर्जन झोन भारतीय उपखंडाच्या दिशेने जसा सरकत जातो तशी तशी मान्सून हवेची प्रगती होते आणि भारताकडे हे वारं येतं आणि हे समुद्रावरून येणारं वारं असल्यामुळं हे आपल्याकडे बाष्प घेऊन येतं आणि आपल्याकडे पावसाळा आला असं आपण म्हणतो आणि हा पाऊस आपल्याकडे पडतो, त्याच्यावर आपली सगळी शेती, आपलं सगळं जीवन अवलंबून आहे. पण ही जी ऊर्जा आहे, अशीच ऊर्जा पॅसिफिक सागरामध्ये, प्रशांत महासागरामध्ये तयार होते. प्रशांत महासागरामध्ये विषुववृत्ताजवळ 2 प्रकारचे प्रवाह अनुभवले जातात. एक प्रवाह उष्ण प्रवाह आहे, त्याला एल निनो असं म्हटलं जातं, आणि दुसरा प्रवाह थंड पाण्याचा प्रवाह आहे. म्हणजे ह्या पाण्याचं तापमान कमी होतं. ह्या कमी झालेल्या तापमानाला ला निना असं म्हटलं जातं. एल निनोचा जो प्रभाव आहे, ज्या प्रकारे भारतीय उपखंडाच्या दिशेने गतिज ऊर्जा तयार झाल्यामुळं, एक पोटेन्शियल तयार झाल्यामुळं वारं खेचलं जातं, तोच प्रभाव पॅसिफिक वरचं गरम पाणी ह्या वाऱ्यावर टाकत असतं आणि हे वारं आणि अर्थात बाष्प हे पॅसिफिक सागराच्या दिशेने खेचलं जातं. याला एल निनो इफेक्ट असं म्हणतो. त्यामुळं भारतीय उपखंडामध्ये येणाऱ्या बाष्पाचं प्रमाण कमी होतं. ह्यामध्ये जर मान्सून वारं मधून मधून कमजोर पडत असतं, त्या कमजोर पडलेल्या वाऱ्यावर त्याचा एवढा प्रभाव पडतो की मोठे खंड, 36-40 दिवसाचे खंड पडलेले आपण पावसामध्ये पाहतो आणि एकूणच आपल्या परिसरामध्ये शुष्कता येते. वाढलेल्या तापमानामुळे वणवे पेटतात. एकूणच प्राणीसृष्टीच्या आणि मानवाच्या वनस्पती सृष्टीच्या एकूण आयुष्यावर परिणाम करणारी ही घटना आहे. त्यामुळे सगळ्यांना याची काळजी वाटते. शेतीवर याचा काय परिणाम होतो, तर शेतीमध्ये आपल्याकडे जे महाराष्ट्राचा विचार केला तर वेगवेगळे झोन्स आहेत. ते आपल्याला माहिती आहे की घाटमाथ्यावर, कोकणपट्टीमध्ये आणि सह्याद्रीला लागून असलेल्या भूभागाच्या ज्या संक्रमण 1 आणि 2 असे 2 विभाग आहेत, इथपर्यंत पाऊस पडतो आपल्याकडं. तो एल निनोचा प्रभाव असताना देखील थोडाफार पाऊस पडून जातो, इथं बऱ्यापैकी पाऊस पडतो. परंतु मध्य महाराष्ट्रातले आणि मराठवाड्यातले, खानदेशातल्या मोठा भूभाग, जवळपास 126 ते 135 तालुके असे आहेत की ज्यामध्ये याचा फार मोठा पर्जन्यशाहीच्या प्रदेशामध्ये प्रभाव पडतो आणि इथं चारा छावण्या उघडण्यापर्यंत आपल्यावर वेळ येते. पण एवढे आपण का घाबरतो, याचं खरं कारण आहे हे आपल्या पीक पद्धतीमध्ये. आपल्या पीक पद्धतीमध्ये जी पिकं आहेत, महाराष्ट्रामध्ये एकूण पेरणीपैकी जवळपास 55 लाख हेक्टरवर सोयाबीन घेतलं जातं. संभाजीनगर, नाशिक जिल्ह्याच्या पट्ट्यामध्ये आणि तापी खोऱ्यामध्ये मका हे पीक महत्वाचं झालेलं आहे. आणि याशिवाय महाराष्ट्रातलं कापूस हे एक महत्वाचं पीक आहे, ते देखील 40 लाख हेक्टरच्या आसपास आहे. आणि ही जी तिन्ही पिकं आहेत, कापसाची पाण्याची गरज ही साधारण 700 ते 750 मिलीमीटर आहे. मक्याची गरज 600 ते 650 मिलीमीटर आहे आणि ती कमी काळात आहे, 90 दिवसात आहे. म्हणजे उसासारखं पाणी लागतं जवळपास त्याला दर महिन्याला. आणि सोयाबीनची देखील 600 मिलीमीटर पाण्याची गरज आहे आणि विशिष्ट अवस्थांमध्ये 45व्या दिवशी किंवा 70व्या दिवशी शेंगा भरताना किंवा फुलं लागताना जर पाणी नसेल तर उत्पन्नामध्ये फार मोठी कमतरता येते आणि त्याचा अनुभव आपण वारंवार घेतो. मग ह्या वेळेला कुठली पिकं येऊ शकतील, तर ज्याला आपण मिलेट्स किंवा भरड धान्य म्हणतो, ही खरं आपल्या प्रदेशातली पिकं. त्यात बाजरी आहे, ज्वारी आहे, भगर आहे, राळा आहे. ह्या सगळ्या पिकांना कमी पाणी लागतं आणि चांगल्या प्रकारे ही पिकं घेता येतात. मग ही पिकं आता का घेत नाही आपण, तर आपण गव्हाचं आणि तांदळाचं एवढं उत्पादन केलेलं आहे आपल्या बागायत भागामध्ये देशाच्या, की देशाच्या एकूण गरजेच्या 70-75% अन्नधान्य हे पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातल्या काही जिल्ह्यांमधून येतं. तिथं एकाधिकार खरेदी आहे या सगळ्या पिकांची, त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर याची लागवड करतात आणि हे सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे देशभर हे गहू आणि तांदळाचं वितरण होत असल्यामुळं दुष्काळी भागातल्या मिलेट्सच्या किंवा भरड धान्याच्या उत्पादनांमध्ये किफायतशीरपणा राहिलेला नाही. त्याचा एकूण परिणाम इथल्या चाऱ्याच्या उपलब्धतेवर झालेला आहे, शेतकऱ्यांच्या एकूण जीवन पद्धतीवर झालेला आहे आणि जी सहज येणारी पिकं आहे ती अदृश्य झालेली आहे. त्याऐवजी दुसरी पिकं आपण घ्यायला लागलो ज्यांची पाण्याची गरज फार जास्त आहे. त्यामुळे आपल्याकडे दुसरी महत्वाची गोष्ट एल निनोच्या काळात म्हणजे क्रॉपिंग सीझन मध्ये, म्हणजे हंगामामध्ये वाढलेलं तापमान. एल निनोचं एक वैशिष्ट्य आहे की जून, जुलै, ऑगस्ट मध्ये नॉर्मल पेक्षा जास्तीचं तापमान राहतं आणि त्या मानाने आर्द्रता कमी राहते, ह्युमिडिटी कमी असते. याचा परिणाम देखील पिकांच्या वाढीवर होतो आणि पिकांना याचा त्रास होतो.
दुसरी गोष्ट, सोयाबीनवर येणाऱ्या किडी आहेत, त्यात आर्मीवरम सारखी, लष्करी अळीसारखी कीड आहे, हिचा जर नाश करायचा झाला तर भरपूर पाणी हवं, पाणी जमिनीतून व्हायला हवं, कारण याचं सगळं इन्क्युबेशन, याचे कोश, याचं लपण्याची जागा ही सगळी जमिनीत असते. आणि पाऊस जेव्हा भरपूर पडतो आणि संपृक्तता येते त्यावेळेला बरीचशी कीड नष्ट होते. पण दुष्काळी वर्षांमध्ये असं आढळलेलं आहे की याचं फार मोठ्या प्रमाणावर मल्टिप्लिकेशन होतं आणि मक्यासारख्या पिकावर आणि सोयाबीनवर याचे अटॅक्स फार जास्त होतात. तर ही देखील अडचण याच्यामध्ये आहे. एल निनो शिवाय दोन महत्वाचे फॅक्टर आहेत ज्याला मेडन जुलियन ऑसिलेशन्स असं म्हटलं जातं. ही एक ऊर्जा पद्धती आहे जी पूर्वेकडून पश्चिमेकडे विषुववृत्तावर फिरत असते आणि आपल्या दक्षिणेला जर ही आली पावसाळ्यामध्ये तर भारताच्या दिशेने फार मोठ्या प्रमाणावर बाष्प ढकलते आणि काही विशिष्ट काळासाठी फार पाऊस आपल्याकडे पडून जातो. असा अनुभव आपण बऱ्याच वेळा घेतलेला आहे. याशिवाय भारतीय उपखंडामध्ये दक्षिणेला असलेला हिंदी महासागर, याच्या एका बाजूला आफ्रिका खंड आहे, दुसऱ्या बाजूला साऊथ ईस्ट एशिया ज्याला म्हणतो आपण, दक्षिण पूर्व एशियाचा भूभाग आहे. आणि याच्यामध्ये एक भांडं असल्यासारखं आहे. त्याच्यातलं जे पाणी आहे सगळं हे जर पश्चिम बाजूला तापलेलं असेल, याची उष्णता जास्त असेल तर पूर्व बाजू थंड असते आणि पूर्व बाजू गरम असेल तर साहजिकच पश्चिम बाजू थंड असते. आपल्याकडे येणारा मान्सून वारं हे दक्षिण पश्चिम मान्सून वारं आहे, साऊथ वेस्ट मान्सून आहे. त्याच्यामुळे पश्चिम बाजूचा समुद्राचं तापमान हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे आणि पश्चिम बाजूचा समुद्र तापलेला असेल तर हे बाष्प आपल्याकडे येण्याची शक्यता जास्त असते. पण याला इंडियन ओशन डायपोल असं म्हणतो आपण. हे जे दोन्ही बाजूचं ह्या डायपोलचं तापमान जे आहे हे जर पश्चिम बाजू तापलेली असेल तर याला सकारात्मक डायपोल आपण म्हणतो आणि आपल्याला याचा फायदा होतो. यावर्षी अशी शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केलेली आहे की डायपोल हा सकारात्मक राहील आणि त्याची थोडीशी मदत होईल. भारतीय उपखंडामध्ये सुवर्णयुग आणण्याचं काम शेतीने केलेलं आहे. इथली तेल, सुगंधी पदार्थ, फायबर, कापूस, विशिष्ट भाजीपाले, मध, वन उपज, इथल्या काही विशिष्ट मिलेट्स म्हणजे भरडधान्य, विशिष्ट डाळी यांना अनन्यसाधारण महत्व इतिहास कालापासून राहिलेलं आहे. आणि भारतीय उपखंडातला शेतमाल आणि त्याचा वापर हा मर्यादित असावा असा मोठ्या मोठ्या ऑटोमन एम्पायर सारख्या मोठ्या एम्पायर्सनी सुद्धा हा दंडक घालून दिला होता लोकांना. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की भारतीय माल वापरताना आपल्याला सोन्या चांदीमध्ये याचा मोबदला द्यावा लागतो, त्यामुळे याचा मर्यादित वापर करावा. अगदी युरोप पासून ते आफ्रिकेपर्यंत, अरबस्तानपर्यंत सगळ्या लोकांना भारतीय मालाने भुरळ घातली होती आणि त्याची गरज निर्माण केली होती. यावेळेला काही बागायत हा कन्सेप्ट भारतामध्ये नव्हता. त्यावेळेला दुष्काळ होते, त्याचे दाखले आपण पुराण काळापासून पाहतो. मग आताच दुष्काळाला आपण एवढे का घाबरतो? त्याचं कारण असं आहे की इंग्रजांनी त्यांना सोयीची अशी पीक पद्धती आणण्याचा प्रयत्न केला, ती लादली. त्यांच्या फेवरमध्ये असलेल्या, नियंत्रणात असलेल्या बाजारपेठा तयार केल्या आणि शेतकऱ्याचं सर्वायवल, ग्रामीण भागातलं रोजगार, इथला इतिहास, इथली विचार पद्धती, इथली समाज पद्धती याचा विचार न करता केवळ ह्या क्षेत्राची लूट करायची, या पद्धतीने बाजारपेठा आणि शेती पद्धती रूढ करण्याचा इंग्रजांनी प्रयत्न केला. हा सगळा प्रकार इंग्रज निघून गेल्यानंतर कमी होण्याची अपेक्षा आपल्याला होती, तसं काही झालेलं नाही. भारतीय उपखंडात शेती करताना साधारण 10% चारा पिकं, 20% तेलबिया, 20% कडधान्य, 20% अन्नधान्य पिकं आणि 30% कमर्शियल क्रॉप्स म्हणजे नगदी पिकं, असं स्ट्रक्चर जोपर्यंत होतं तोपर्यंत भारतीय शेती यशस्वी होती. भारतीय उपखंडातील लोकांचा मूळ व्यवसाय गोपालनाचा आहे, शेतीचा नाही. शेती हा साईड बिझनेस आहे आणि हे स्वरूप जोपर्यंत होतं तोपर्यंत ही शेती व्यवस्थित होती, कारण इथं जमिनीच्या आरोग्याची समस्या तोपर्यंत आपल्याला येत नव्हती. आणि दुष्काळावर मात करण्यासाठी गोपालनाचं, पशुपालनाचं कुशन आपल्याकडे होतं. आता आपल्या पीक पद्धतीमध्ये सोयाबीन सारखं तेलबिया समजलं जाणारं पीक हे क्षेत्राच्या 50% आसपास याची पेरणी होते फील्ड क्रॉप्स मध्ये. मका सारखं विदेशी पीक ज्याची पाण्याची गरज खूप जास्त आहे त्याची लागवड होते, त्याला आंतरराष्ट्रीय दबावामध्ये चांगले भाव देखील मिळत नाहीत. आणि डाळींच्या बाबतीत धरसोड वृत्ती आणि
आयात केलेल्या पिवळ्या वाटाण्याचं हरभऱ्यामधलं मिक्सिंग, आयात केलेल्या पाम तेलाचं इथल्या तेलांमध्ये होणारी भेसळ किंवा ज्याला अधिकृतपणे ब्लेंडिंगची परमिशन असं म्हणतात, ह्या सगळ्यांमुळे दुष्काळी क्षेत्रामध्ये सन्मानाने तग धरणारी पीक पद्धती नष्ट झाली आहे आणि त्याला मर्यादा आलेल्या आहेत. आज जगामध्ये ग्लुटेन फ्री अन्नाची लाट आलेली आहे आणि ग्लुटेन फ्री अन्न तयार करण्याची सगळ्यात मोठी संधी भारतीय उपखंडात आहे, त्या खालोखाल ती आफ्रिकेत आणि दक्षिण अमेरिकेत आहे. असं असताना देखील हा भाग याला ट्रॅप करणं, याला एनकॅश करणं, याला शेतकऱ्याच्या फेवरमध्ये याच्या व्हॅल्यू चेन्स तयार करणं, याची मूल्य साखळी बनवणं आणि आपली बाजरी, ज्वारी, आपली तेलं, आपली करडी, आपली जवस, आपलं तीळ हे जगाच्या बाजारपेठेमध्ये सन्मानाने उभं राहावं, त्यातून ग्रामीण भागात रोजगार उभे राहावे, या प्रकारचे प्रयत्न होताना दिसत नाही. सरकार शेतीच्या बाबतीत अतिशय डिफेन्सिव्ह आहे आणि ग्राहकाला घाबरलेलं आहे. सरकार म्हणून नाही तर एकूण राजकीय व्यवस्था घाबरलेली आहे. की विरोधी पक्षाचा माणूसही कुठला आवाज करत नाही, त्यांच्याकडे तर शेतीविषयी कार्यक्रमच नाही. ह्या सरकारने डबलिंग फार्मर इन्कम कमिटी नावाची कमिटी नेमली होती. डॉक्टर अशोक दलवाई त्याचे अध्यक्ष होते आणि त्यांनी फार त्यांचा सविस्तर अहवाल सरकारला दिला. यानंतर अपेक्षित असं होतं की त्यांनी ज्या बाजारामधल्या सुधारणा सांगितल्या, शेती पद्धतीमधल्या सुधारणा सांगितल्या, वैज्ञानिकांनी संशोधनात जे बदल सांगितलेत ते होणं अपेक्षित होतं, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट येईल असं वाटलं होतं. त्याऐवजी सरकारने किसान सन्मान निधी सुरू केला. सरकारला नोकरशाहीची असलेली भीती एक त्याचं प्रमुख कारण आहे. कारण एका पंतप्रधानांनी सांगितलं होतं की 1 रुपया दिल्यानंतर फक्त 15 पैसे खाली जातात. तर त्याच्यावर मात करण्यासाठी आताच्या पंतप्रधानांनी सांगितलं की डीबीटी पद्धतीने जास्तीत जास्त फायदा आम्ही शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करू. पण यामुळे काय झालं की एवढ्या मोठ्या जनसंख्येला आपण जवळपास 55-60 हजार करोड रुपयापेक्षा जास्त रक्कम देतो आणि हे एक महत्वाचं काम होऊन बसलेलं आहे. खतावरती सबसिडी आपण देतो, त्यामध्ये महत्वाची रक्कम आपली गुंतलेली आहे. कृषी शिक्षण आणि व्यवस्थापनामध्ये आपले 20-25 हजार करोड रुपये खर्च होतात. याशिवाय तेलबियांच्या आयातीमध्ये आणि डाळींच्या आयातीमध्ये लाखो करोड रुपये आपले खर्च होतात. या सगळ्यांचा परिणाम एकूण शेती पद्धतीवर आणि शेतीच्या विकासावर झालेला आहे. त्यामुळे आपली परंपरागत शेती पद्धती मजबूत करणं, आपल्या भागामध्ये जी वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन आहे जी जगात कुठंच होणार नाही, त्याच्या बाजारपेठा पुनर्स्थापित करणं हे या निमित्ताने आपल्या समोर उभं टाकलेलं आव्हान आहे. कारण सरळ सरळ तुम्हाला सांगतो की बाहेरून आलेलं सोयाबीन, त्याची पाण्याची गरज आहे 600 मिलीमीटर, म्हणजे एका हेक्टरमध्ये 60 लाख लिटर पाणी लागणार आहे. दुष्काळी पट्ट्यामध्ये हे पाऊस पडणार आहे 300 ते 400 मिलीमीटर. आणि करडीसारखं पीक, त्याला जास्तीत जास्त 200 mm पाणी लागतं, 150 ते 200 mm पाण्यात सक्सेसफुली येतं. हरभऱ्यासारखं पीक रेसिड्युअल मॉइश्चरवर, म्हणजे पावसाळ्यात जो पाऊस पडलाय त्याचं जे शिल्लक बाष्प जमिनीत आहे त्याच्यावर येणारं पीक आहे. अशा पिकांना संरक्षण देताना आपण दिसत नाही. उलट याच्या विरुद्ध कायदे आहेत की ज्या तेलाच्या उद्योगातून कोट्यवधी रोजगार आपण तयार करू शकतो, त्या तेलबिया एक्सटेंड झालेल्या आहेत, त्या कुठेच दिसत नाही. त्याचं बी आज आमच्याकडे नाही आणि तेलाची आयात आम्ही करतो. डाळींच्या बाबतीत ते झालेलं आहे. कोरडवाहू परिस्थितीमध्ये सहज उत्पादन येणाऱ्या पिकांमध्ये पिवळ्या वाटाण्यासारख्या पिठांचं मिक्सिंग बेसनामध्ये होतं, हरभऱ्याच्या पिकात होतं, त्याची किंमत कमी राहते आणि मग ती स्वस्त ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करतं. हे एकूणच शेती पद्धतीसाठी घातक आहे आणि दुष्काळामध्ये ही गोष्ट उघडी पडणार आहे. हे लातूरला आपण ट्रेननी पाणी पुरवलं का, तर त्या परिसरात असलेला ऊस आणि सोयाबीन ही दोन्ही पिकं त्यांच्या पाण्याच्या गरजेपेक्षा खूप कमी पाऊस 2 वर्ष पडला आणि ते पाणी संपलं आणि ट्रेननी पाणी पुरवण्याचं वेळ आली, ते पुरवलं आम्ही आणि त्याचं व्यवस्थापन किती छान केलं म्हणून आपण सांगतो. पण हे व्यवस्थापन करत असताना हे व्यवस्थापन करण्याची वेळ का आली याचा विचार आपण करत नाही. तर भारताने जेव्हा सुरुवात केली शेतीमध्ये क्रांती करण्याची, ज्याला हरित क्रांती आपण म्हणतो, तेव्हा आपला उद्देश होता की मोर क्रॉप पर ड्रॉप. यांनी शेतकरी निघाले होते देवाच्या आळंदीला आणि पोहोचले चोराच्या आळंदीला. यातून देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला, पण शेतकरी कर्जबाजारी झाला. शेतकऱ्याच्या जमिनीचा कर्व इतका खाली गेला की त्या जमिनी नापीक होत आहेत. विस्थापित झाले लोक, आपल्या शेती सोडून निघून गेले. अत्यंत चांगल्या शेतीपट्ट्यांमधून विस्थापन सध्या सुरू आहे. हे जर थांबवायचं असेल तर मोर क्रॉप पर ड्रॉपच्या ऐवजी मोर एम्प्लॉयमेंट पर ड्रॉप, म्हणजे जास्त रोजगार तयार करणारी, कोरडवाहू शेतीला मजबूत करणारी आणि प्रतिष्ठा देणारी पीक व्यवस्था आपल्याला निर्माण करावं लागेल. त्याबाबत सतत चर्चा करावी लागेल आणि यासाठी सरकारवर आणि फक्त सरकारवर नाही तर एकूण राजकीय व्यवस्थेवर
दबाव निर्माण करेल अशी विचार पद्धती आणि आंदोलनं इथून पुढे करावी लागणार आहेत. तरच देशातली जमीन ठीक राहील, देशातलं पर्यावरण ठीक राहील आणि देशातला समाज ठीक राहील. धन्यवाद. जय किसान.